मक्याचे बाजारभाव या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी 2026मध्ये 2000 किंवा 2000च्या पलीकडे जाणार का? अनेक ठिकाणी असे दावे केले जात आहेत की ते हमीभावाच्या पलीकडे जाऊ शकतात. पण हे दाव्यांमध्ये किती तथ्य आहे आणि वास्तव काय आहे? आपल्याकडे अचूक विश्लेषण आलेलं आहे, आकडेवारीसह आलेलं आहे, तज्ज्ञांचं विश्लेषण आहे. ते काय सांगते ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार आणि तारीख आहे 4 फेब्रुवारी 2026. मक्याच्या बाजारभावाचं विश्लेषण आपण 2 भागामध्ये बघणार आहोत. व्हिडिओ फार मोठा करणार नाही, काळजी करू नका. पहिल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आवक किती होते रोज आणि सरासरी बाजारभाव मुख्य बाजारांमध्ये काय आहे ते आपण बघूया. दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की देशामध्ये किती काय परिस्थिती आहे यंदाच्या रब्बीच्या लागवडीची. आणि तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला किंवा मला जे महत्त्वाचं वाटतं आहे की संभाव्य बाजारभाव फेब्रुवारीचे काय असू शकतात. चला तर अगदी पटकन आपण महाराष्ट्राची हे बघूया. तत्पूर्वी जे नवीन आहे त्यांना असं सांगू इच्छितो की जे चॅनल बघत असाल तर इथं तातडीनं सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त लाईक कराल, सबस्क्राईब कराल तेवढं मलाही प्रोत्साहन मिळेल आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये रेग्युलर करत जाईन. या महिन्यात मी तुम्हाला आश्वासन दिलं आहे की रेग्युलर हे व्हिडिओ येत जातील. ठीक आहे. काल जी महाराष्ट्रामध्ये आवक झाली सुरुवातीच्या सत्रामध्ये ती होती 27,000. परवा म्हणजे सोमवारी जी होती ती 56,500 अशी आहे. नाशिकमध्ये सध्या आवक होती आहे 22,785 सोमवारची. त्याच्या खालोखाल जी होती आहे ती मग जळगावमध्ये आहे, मग धुळ्यामध्ये आहे. अशी सध्याची आवकीची परिस्थिती आहे. कालचे जे आहे त्यामध्ये सुद्धा नाशिकमध्येच आवक होती ती साधारण 10,000पर्यंत पोचलेली होती. आणि इतर ठिकाणची जी आवक आहे ती पुन्हा जळगाव आणि अशा ठिकाण आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नाशिक, जळगाव, धुळे या परिसरातला विशेषतः उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आत्ताचे जे बाजारभाव आहे एकूण अहिल्यानगरमध्ये सरासरी 1,600 रुपये आहेत, बुलढाण्यामध्ये साधारण 1,500, अमरावतीमध्ये 1,700. हे मी कालचे बाजारभाव जिल्ह्याचे वाचून दाखवतो आहे. जळगावमध्ये 1,451 लाल मक्याला होते, 1,678. जालन्यामध्ये जे बाजारभाव आहे ते 1,600. मुंबईमध्ये मात्र 3,250 आहे. मुंबईमध्ये नेहमी चांगले बाजारभाव असतात. नाशिकमध्ये एक नंबरच्या मक्याचे बाजारभाव होते 1,700, जास्तीत जास्त ते 1,767पर्यंत पोचले होते. पिवळ्या मक्याचे बाजारभाव होते 1,646 किंवा 1,650. पुण्यामध्ये पण बाजारभाव चांगले असतात, 2,263पर्यंत सरासरी आहेत. आणि सोलापूरला नाशिकच्या तुलनेत चांगले बाजारभाव आहे, 1,750 आहेत. अशा पद्धतीची ही सगळी बाजारभावांची महत्त्वाची जी आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आता देशाची जी लागवड आहे यंदाच्या खरीपाची ती तिच्या दृष्टीनं थोडासा दिलासा मिळतो आहे. कृषी विभागाच्या म्हणजे केंद्रीय कृषी विभागाच्या हवाल्यानं जी माहिती आपल्याला मिळालेली आहे ती असं सांगते की यंदा मक्याच्या लागवडीमध्ये, मक्याच्या पेऱ्यामध्ये घट झालेली आहे. ती मागच्या वर्षी म्हणजे 2025-26ला जी होती आणि आता 2024-25 आणि 25-26ला जी होती त्या तुलनेत ही घट ती किती ते बघूया. आता हा 27 जानेवारीचा अहवाल आहे. त्यानुसार देशभरात रब्बी मक्याच्या लागवडीत 2,87,000 हेक्टरनी घट आहे. अजूनही काही ठिकाणी लागवडी सुरू असतील 1-2 याच्यामध्ये. पण आत्ताचा अहवाल हा असं सांगतोय मागील वर्षी 29 लाख हेक्टर होती, यावर्षी ती 26,21,000 हेक्टरपर्यंत आलेली आहे. आगामी काळात थोडा बदल होऊ शकतो कारण उन्हाळ्यामध्ये अनेक लोक जे आहे ते चाऱ्यासाठी पण मक्याचा हे पीक घेतात. आणि आता हे जे मक्याचं पीक आहे रब्बीचं त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जण चाऱ्यासाठी सुद्धा त्याचा वापर करत असतात. जनावरांना 1 एकर 2 एकर ज्या हिशोबाने असेल त्या पद्धतीने ते आत्ताच करून त्याचा मुरघास करणं, साठवणूक करणं अशा पद्धतीने सुद्धा ते करतात. त्यामुळे यातनं प्रत्यक्ष मक्याचं उत्पादन याच्यामध्ये थोडी घट होऊ शकते आणि इथे आपल्याला लागवडीच्या तुलनेत जो आकडा येतो आहे त्यातनं दिलासा मिळू शकतो. आता जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे मक्याच्या किमती या काय राहू शकतात फेब्रुवारीमध्ये. माझ्याकडे कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाचे जे तज्ज्ञांचे अहवाल आहे त्यानुसार त्यांचा जो विभाग आहे
बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन. त्याच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आपण ही काय आहे यंदाची स्थिती ते बघूया. मागे एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे, पण परत एकदा वाचून दाखवतो किंवा त्यातली काही माहिती आपण बघूया. आता अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मक्याची निर्यात 25-26 मध्ये 3.5 लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे, जी 24-25च्या तुलनेत 41.66% घट होईल असा अंदाज आहे. म्हणजे निर्यात कमी आहे. इथेनॉल, कुक्कुटपालन, स्टार्च उत्पादकांकडून वाढलेल्या मागणीमुळे पण निर्यातीत घट झालेली आहे. हे मी मागेही सांगितलं होतं की देशांतर्गतच मागणी वाढते आहे. मात्र मधल्या काळात सरकारचं धोरण चुकलं होतं. त्यांनी जो काही मका होता त्याच्या आयातीला परवानगी दिली. खरं तर खराब मका आणि त्याच्यासाठी पाहिजे होतं, पण चांगला मका आयात झाला आणि त्याच्यामुळे बाजारभाव जे आहे ते कोसळलेले होते. ते अगदीच दबावात आले होते 2 महिन्यांपूर्वी. तर आता संपूर्ण जगाची स्थिती, संपूर्ण जगामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 4.5% मक्याचे उत्पादन वाढ होण्याची शक्यता आहे. हे जगात आहे. पण भारतामध्ये मात्र जी स्थिती तुम्हाला ते सांगितली. आता अमेरिकेच्या कृषी विभागाच्या हवाल्यानुसार 24-25 मध्ये भारतात मागील वर्षाच्या तुलनेत 12.24% मक्याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच 24-25च्या तुलनेत 25-26 मध्ये मक्याच्या उत्पादनात 1.7% वाढ होण्याचा असा अंदाज आहे. हे अमेरिका सांगतंय. मात्र आत्ताच्या रब्बीची आकडेवारी जी आहे, हे जे आकडे आहे हे खरीपाच्या उत्पादनाचे आहेत. रब्बीचे आकडे आहेत. रब्बीच्या उत्पादनाचा जो अंदाज आहे तो मात्र कमी आहे. हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्याचा फायदा आपल्याला लाँग टर्ममध्ये होऊ शकतो. पुढच्या महिन्यात त्याच्यामध्ये जो मका येईल. देशात चालू वर्षीच्या डिसेंबर 2025 मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या 24च्या तुलनेत 6% वाढलेली आहे. आता इथे पण मक्याची आवक वाढलेली आहे. इथे ही खरीपाची आकडेवारी आहे. आता एकूणच सगळ्या याचा विचार करता आता जी हमी भाव आहे ते बघूया. या वर्षीचा हमी भाव जो आहे 2025-26 साठीचा तो 2400 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. आता ज्या क्षणाची तुम्ही वाट बघताय ते नांदगाव बाजार जो आहे त्याला संदर्भासाठी घेतलेला आहे. नांदगाव बाजारातील फेब्रुवारी महिन्याच्या 3 वर्षाच्या किमती काय होत्या आणि आता संभाव्य काय असू शकतात ते बघूया. फेब्रुवारी 23 मध्ये होत्या 2095 प्रति क्विंटल, खूप चांगले होते आजच्या तुलनेत. फेब्रुवारी 24 मध्ये होते 2051 प्रति क्विंटल. फेब्रुवारी 25 मध्ये होते 2100, म्हणजे मागच्या वर्षी 2183 किंवा 2200 पर्यंत हे सरासरी किमती नांदगाव बाजारात पोहोचलेल्या होत्या प्रति क्विंटलच्या. आता या सगळ्या याच्यातनं यंदाचा खरीपाचा वाढलेला मका, लोकांकडे असलेली साठवण, निर्यातीमध्ये झालेली घट, मध्येच सरकारचं धोरण, यातनं जे काही घडलं त्याचा काय परिणाम झाला की आता या वर्षी मक्याच्या किमती काय राहतील. तर नांदगाव बाजारात FAQ क्वालिटीचे संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात मक्याचे जे बाजारभावाचा अंदाज तज्ज्ञांनी जो दिला आहे किंवा कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी दिला आहे तो असा आहे की 1665 ते 1995 प्रति क्विंटलपर्यंत राहू शकतात. परत एकदा सांगतो, फेब्रुवारी महिन्याच्या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात मक्याचे बाजारभाव सरासरी 1665 ते 1995 रुपये, म्हणजे साधारण 1650 ते 2000 रुपये या दरम्यान प्रति क्विंटल राहू शकतात. याच्यामध्ये जर आता हे सरासरी बाजारभाव आहे. मुंबईमध्ये 3000च्या पुढे आहे, पुण्यामध्ये 2000च्या आसपास आहे, 2000च्या पुढे आहे. थोडक्यात मुंबई आणि पुणे सोडलं तर इतर ठिकाणी जे जास्तीत जास्त किंवा सरासरी भाव आहे ते 2000च्या कमी आहे. काही ठिकाणी खाजगी पोल्ट्री चालक जे आहे ते सुद्धा खरेदी करतात. त्याचे बाजारभाव आपण आपल्या ॲग्रो शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला देत असतो. तर जोडून राहा. तुमचे काही प्रश्न असतील, आणखी काही तुम्हाला मक्याच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर मला जरूर विचारा. मी देण्याचा प्रयत्न करेन. तुमचा दिवस शुभ राहो. धन्यवाद.